वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची आपण प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे कोऑपरेशन म्हणजे सहकार. 53 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका आजचीच आहे, म्हणजे 27 फेब्रुवारी 2026 ची ही प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये सीट नंबर टाकण्यासाठी उजव्या कोपऱ्यात तुम्हाला जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस असतात आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सहकार इयत्ता 12वी हा विषय जो आहे वाणिज्य या शाखेचा आहे, म्हणजे कॉमर्स शाखेचा हा विषय आहे आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका पाहून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून घेईल. जे 11वीचे आत्ता विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त आहे आणि उत्तराचा व्हिडिओ जेव्हा करेल तो व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपयोगी आहे. प्रश्न उत्तरं चेक करून घेता येतील. चला तर पाहूया 12वी सहकार या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 3. डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात. 4. महत्त्वाची सूचना आहे सगळ्यात, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे जे 1 ते 6 प्रमुख प्रश्न आहेत, पहिला दुसरा, हे जे मुख्य प्रश्न नवीन पानावर घ्यायचे, प्रमुख पानावर घ्यायचे. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालतात. प्रश्न पहिला एकूण 20 गुणांचा आहे. अ ब कड. त्यातला अ प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचनाच दिलेली आहे की विधान पूर्ण करायचं आहे, उत्तर त्यामध्ये लिहायचं, म्हणजे विधान पुन्हा लिहा म्हटलंय. फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही, विधान लिहायचं. रिकाम्या जागी अचूक पर्याय लिहायचा, त्याच्याखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 1. वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. पर्याय अ 18, ब 15, क 21. 2. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत करण्यात आला. पर्याय अ 1912, ब 1925, क 1904. 3. भांडवल उभारणीचे टिंबटिंब हे बाह्य साधन आहे. पर्याय अ भाग, ब कर्जरोखे, क राखीव निधी. 4. सहकार शिक्षण व प्रशिक्षण संघटन रचना टिंबटिंब आहे. पर्याय अ एकस्तरीय, ब द्विस्तरीय, क त्रिस्तरीय. 5. नागरी सहकारी बँक टिंबटिंब भागात कार्य करते. पर्याय अ शहरी, ब ग्रामीण, क जिल्हा. ब प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांच्यासाठी प्रश्न आहे. अ आणि ब गट. अ गटातल्या बाबी पाहू. अ सहकारी संस्थेची संरक्षक भिंत, ब संचालक, क प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, ड बहुराष्ट्रीय कंपनी, ई सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय. ब गटामध्ये 1. सभासदांचे प्रतिनिधी, 2. कार्यक्षम व्यवस्थापन, 3. कमी प्रमाणात उत्पादन, 4. कर्जरोखे, 5. अकार्यक्षम व्यवस्थापन, 6. राखीव निधी, 7. संस्थेचे सावकार, 8. पुणे, 9. मुंबई, 10. प्रचंड प्रमाणात उत्पादन. क प्रश्न, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 5 गुण आहेत. 1. शहरी भागातील पगारदार वर्ग, लहान व्यावसायिक, कारागिरांना कर्जपुरवठा करणारी बँक. 2. केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती. 3. सहकारी संस्थेचे जमा खर्च तपासणारी व्यक्ती. 4. जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक. 5. भागप्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद. ड प्रश्न आहे, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण. 1. भारतात सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज नाही. 2. सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. 3. संचालक हे सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत. 4. राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र देशभर असते. 5. कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते. याच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच तयार करून देणार आहे. तोपर्यंत या प्रश्नपत्रिकेचा ज्यांना उपयोग होईल त्यांनी करून घ्या. प्रश्न दुसरा, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 सोडवायच्यात. 6 पैकी 8 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक संकल्पनेला 2 गुण. 1. गणसंख्या, 2. व्यवस्थापन समिती, 3. सहकार प्रशिक्षण, 4. ठराव,
5 नवीन आर्थिक धोरण, 6 इतिवृत्त. ही प्रश्नपत्रिका या वर्षीची आहे 2026ची. 2021 पासूनच्या प्रत्येक वर्षातल्या 2-2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित बोर्डाच्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला मागच्याही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका समजून येईल. प्रश्न तिसरा, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 6 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. 2 सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. 3 पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. प्रश्न 4 फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 4 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण आहेत, म्हणजे फरक लिहायला एकाला 4 गुण. 4 मुद्दे तरी यायला हवेत. 1 बचत ठेवी आणि मुदत ठेवी. 2 क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. 3 अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक. 4 अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. प्रश्न 5 संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण, म्हणजे एक टिपा लिहायला 4 गुण. 1 सहकार शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता. 2 हिशेब तपासणीचे फायदे. 3 सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. प्रश्न 6 कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 4 पैकी 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1 सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. 2 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. 3 सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. 4 सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. प्रश्न 7 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 सहकारी संस्थेकडून पाठवले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र लिहा. 2 नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा. 3 भाग विक्रीचे विविध फायदे विशद करा. आणि शेवटचा 8वा प्रश्न, अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा, किंवा सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते सविस्तरपणे स्पष्ट करा. 8 गुण, म्हणजे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 8 गुणांचा 2 पैकी केवळ 1 लिहायचा आहे. ही प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे मागील 2021 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.